तांडव स्तोत्र पण बोलू शकतो. जटाटवी गलज्जवल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वड्डमर वयम चकार चंड तांडवम तनोत न शिव शिव. नमस्कार. तर आज आपल्या बरोबर माधव जाधव सर आहे आणि गुरुजींची ट्रीटमेंट आजपासून 3 वर्ष आधी झाली होती. त्यांना म्युकरमायकोसिस झाल्यामुळे त्यांचा अख्खा अर्धा जबडा काढावा लागलेला आणि त्याच्यानंतर ते वर्षभर साधारण तुम्हाला त्रास होत होता, बरोबर? हे 4 वर्ष आधीची गोष्ट आहे. 4 वर्ष आधी त्यांचा म्युकरमायकोसिस मध्ये जबडा काढावा लागलेला वरचा अर्धा आणि 1 वर्षाचं पूर्ण जखम भरल्यानंतर त्यांना एका बाजूला दात नसल्यामुळे त्यांनी एक ट्रीटमेंट 1 वर्षानंतर केली आज आणि ती ट्रीटमेंट इम्प्लांटद्वारे त्यांना दात फिक्स दात देण्यात आले. तर ते 3 दिवसात ही पूर्ण ट्रीटमेंट झाली होती. तर माधव सर, तुम्ही याच्याबद्दल थोडं सांगू शकाल की तुमचा हा 3 वर्षाचा अनुभव, आज तुम्हाला दात लागून 3 वर्ष झाले, तुम्हाला कसं वाटतंय, तुमचं आयुष्य कसं आहे आणि तुम्ही आता नॉर्मल तुम्ही जसं मला सांगत होते तसं त्याच्याबद्दल 2 शब्द तुम्ही शेअर करू शकतात का? साधारण 7 ते 8 महिने मी झाल्याच्या नंतर तोंडात दातच नव्हते ते अर्ध्या साईडला आणि जेवणाचा त्रास, लोकांच्या समोर जाण्याचा त्रास, बरोबर, रुमाल बांधून जायचं, मास्क लावून जायचं आणि कॉन्फिडन्स लेवल घसरलेली. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये काम देखील त्रास झालेला, कामात देखील खूप त्रास व्हायचा. हो, सगळं त्रासदायक ती गोष्ट होतीच. मेंटली फिजिकली सगळी त्रास व्हायचा. नंतरला शोधलं, तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही भेटले आणि एक उत्कृष्ट अशी परत रिप्लेसमेंट दातांची केली. तर मला असं वाटत होतं की एक सक्सेस होईल, नाही होईल, काय होईल, त्याची पण भीती एक मनामध्ये होती. बरोबर. पण एक साधारण मी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर 90% तर मला असं वाटते की काही बसवले आपल्याला, काय झालं, नॉर्मल झाले, बऱ्यापैकी नॉर्मल झाले आणि परत पहिल्या लाईफ मध्ये आणि याच्यामध्ये इतका काही फरक नाही वाटत आहे. अरे वा, क्या बात आहे. फक्त विशेष एवढं साफसफाई करणं हे आपलं एक तेवढं काम असतं, तेवढं बाकी पण व्यवस्थित आहे. म्हणजे मला त्याची काही आठवण येत नाही किंवा त्याचं जे लॉस झालं त्याचं दुःख वाटतं असं इतकं काय वाटतं. क्या बात आहे, व्हेरी नाईस. पहिल्यासारखं फील होते. 3 वर्षांनी अजून कॉन्फिडन्स वाढत चाललाय आता, दिवसेंदिवस वाढत चालले ना, कारण मी प्रवचनकार आहे. मला म्हणजे बोलण्याचा 30-32 वर्षापर्यंत मी जो स्टडी केला की प्रवचन करायचं, शास्त्र अध्ययन करायचं, आमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये त्यात कीर्तन प्रवचनाची परंपरा असते, भागवत कथा सांगण्याची परंपरा असते. मला त्या गोष्टीचं खूप दुःख वाटायचं की मी परत नाही करू शकत, एवढं बोलू नाही शकणार. आणि ज्या ज्या डॉक्टरांना मी भेटलो, ओपिनियन घेतलं की मला परत माझं पूर्ववत लाईफ होईल का सक्सेस, मला संस्कृत बोलता येईल का, मग त्याच्यावरती जेव्हा आपण ट्रीटमेंट केली, हे बसवलं, तर सुरुवातीला 3-4 महिने मला ते सगळं सेट व्हायला वेळ गेला. आपले जुने पण काही व्हिडिओ असतील. आता मी संस्कृत तांडव स्तोत्र पण बोलू शकतो. जटाटवी गलज्जवल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वड्डमर वयम चकार चंड तांडवम तनोत न शिव शिव. संस्कृत यायला लागलं. अरे वा. आणि प्रवचन कीर्तन पण परत चालू झाले आणि माझं हरवलेलं लाईफ मला तुमच्यामुळे, तुमच्यामुळे, माझ्यामुळे, त्याच्यामुळे, आणि तुम्ही जी एकदम ठामपणे डिसिजन घेतली, आम्ही तर काम करणारे लोक आहेत. कारण सकाळी रोज आरशाच्या समोर गेल्यावरती आमच्या दातांबरोबर तुमची पण आणि तुमच्या टीमची पण आम्हाला रोज आठवणी. थँक्यू सो मच. लास्ट पर्यंत येणार नाही, पण हे तुमचा मोठेपण आहे, असं नाहीये. तुम्ही जी डिसिजन घेतली, तुम्ही त्या टायमाला डिसाईड केलं की मला आयुष्य माझं बदलायचं आहे आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याच्यामध्ये त्याचा पण खूप मोठा रोल आहे. तर त्याच्यामुळे तुमचं खूप छान झालेलं आहे. मी नेहमी आशा करतो की तुमचं असं नेहमी सदैव चांगलं राहावं. मित्रांनो, तुम्हाला एकदा त्यांची आतली सिच्युएशन आहे ती तुम्हाला दाखवतात. तर तुम्ही ऐकलं की कशा प्रकारे त्यांनी संस्कृतचं म्हण घेतली आणि कसं ते म्हणाले संस्कृत, तर मंत्र जसे म्हणाले, तर आतमध्ये ऍक्च्युली सिच्युएशन तशी नाहीये. तर वरती बंद करा. हे सगळे त्यांचा पूर्ण जबडा काढण्यात गेलेला आणि हा पूर्ण आहे तो हा झायगोमॅटिक इम्प्लांट आहे. इकडे फ्रंटला नेझल इम्प्लांट आहे आणि मागे टेरिकॉइड इम्प्लांट टाकल्यामुळे त्यांना दात दिल्यात गेले. अदरवाईज त्यांना हा अख्खा जबडा काढण्यात आलेला. सर बंद करा, टकटक करा. व्यवस्थितपणे ते खाऊ शकतात. इकडे त्यांना साफसफाई करायला लागते आणि ही पर्टिक्युलरली जी प्रोसिजर आहे याला म्हणतात म्युकरमायकोसिस रिलेटेड ओरल रिहॅबिलिटेशन. तर ब्लॅक फंगस ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असावी, राईट? तर कोरोनाच्या टायमाला बऱ्याच टायमाला खूप मेडिसिन्स दिल्यामुळे, कदाचित डायबिटीस वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना
जबड्याला ब्लॅक फंगस झालेला, त्यामुळे पूर्ण अख्खा जबडा किंवा पूर्ण जबडा किंवा अर्धा जबडा काढावा लागायचा असायचा. आणि अशा पेशंट्सला नेहमी प्रॉब्लेम व्हायचा. बरेच काही पेशंट आहे ज्यांनी अजूनही दात लावलेले नाही. तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही तसं आम्हाला संपर्क करा. तुमचे एक्सरे, सिटी स्कॅन्स वगैरे सगळं स्टडी करून कुठे हाड नाहीये त्या हिशोबाने प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. असं नाही की सरांची केस आहे तर तसं दुसऱ्याची पण सेम टू सेम तशी असते. प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. त्या केस प्रमाणे आम्ही त्यांचा अभ्यास करू आणि त्यांना जे सगळ्यात उचित ट्रीटमेंट आहे ती आम्ही त्यांना देऊ. तर अशीच मी आशा करतो, जर तुम्हाला तुमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही तशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओला त्यांना शेअर करा. आमच्याकडे असले पेशंट आहेत ज्यांचे दात वगैरे काढलेत पण त्यांना अजून माहितच नाही की असलं काय करता येते. येस येस येस. त्यांना ही असली टेक्नॉलॉजी आहे किंवा असे डॉक्टर असतात किंवा हे असं बसवता येते असे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. एकदम बरोबर म्हणाल. जर कोणाला जर माहिती नसावं तर प्लीज हे व्हिडिओ द्वारे त्यांना तुम्ही त्यांना ज्ञान द्या, त्यांना आयडिया द्या की असं करू शकतो आपण, म्हणजे त्यांच्याही आयुष्यात असा बदल होऊ शकतो. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तुम्ही 2 शब्द शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच सर.